आता वाजले असत 3:45 म्हणजेच 3:47 झाली असत आणि मी आता चल्लो असय देवळात. आमचो आता 4 वाजता पार असा. 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आमचो पार असा 3 तास. आणि मी आता देवळात जाता असय. घरासून बाहेर पडलय. एकटोच आहे. वाटेक कोण भेटता काय बघूया. जर कोण भेटला तर सोबत पण होईल. पुढे कोणतरी दिसता असा. आपा असत. आपांच्यारी पाय बघूया. होय आपाचत. आपांका घेतलंय आणि आता आम्ही जाता असो देवळात. चला. आता आम्ही देवळात पोचला असो आणि आता ढकल्यांचो पार चालू असा. 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत त्यांचो पार होतो आणि 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आमचो पार हा. तर 4 आता भाजत इले आहेत. आपण पार घेतलो असं. टेमकर काका गाणं म्हणता असत. आपण ऐकाया जरा वेळ. आम्ही फक्त तिघेच जण पाराक असो. 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आमका पार समारूचो हा. आता हळूहळू एक जण येत असत आणि आमच्या सहकार्यांमध्ये भर पडते. विजय काका इल्लले असत. 3:04 झालो आम्ही आता. आता 5:15 झाले असत. आता थोड्याच वेळात काकड आरती चालू होईल. सप्त्याच्या वेळात दररोज असता सकाळची. तर ओम इलो असा. ओम गुरव. आता चालू होईल काकड आरती.
आता सकाळची 6:15 ते 7:30च्या दरम्यानची वेळ हा. सकाळची पहाट बघा. पहाटेक आपला मंदिर कसा दिसता ता तुमका मी दाखवुचो प्रयत्न करतय. वरती आकाश वगैरे बघा, भारी हा. आता आमचो पार संपान सुतारवाडीचो पार चालू झालो असा. मी आता घराक जातय, रात्री येईन. तर मी आता मंदिरात इला असय. तुमका आता पहिल्यांदा मी आजच्या जेवणाचो मेनू काय काय असा तो दाखवतय. भाजी चालू असा, भाजीची फोडणी घालता असत. चवळी असा. हे बघा काकी आणि ही डाळ असा, तो भात. भात शिजलो तो चुलीवर उतरून ठेवता असत. आणि सप्त्याक पहिला दुकान इल्लेला असा भाई कोरगावकरचा. 900 ते भारत करून संपतच नाहीये. तर भगवतीचं आकर्षण हे परदेशी सुद्धा आता होऊ लागला. परदेशातल्या विविध नागरिक, विदेशी नागरिक ते अनंत काळ टिकणार आहे. आणि अशा असत रघु काका माका ते दुकान खंय घालतले असत ती जागा दाखवूक नेता असत. पानपट्टीच्या बाजूक आहे ही असं पानपट्टी. त्या पानपट्टीच्या बाजूकच त्यांनी आपली जागा बुकिंग केलेली असा. आणि हे रघु काकांचे सहकारी होय. मी तुला देतो ह्या काकांचा किचन रंजला गांजल्यासाठी खर्च करतो असं आपण म्हणतो का हो? बरेच लोक उद्या चालू होताला ना. नाही असं नाही, पण बरेच वेळा ह्यो बारको मालक, हे मोठे मालक. आपण तिथूनच काही करायची गरज नाही. फक्त अंतःकरणातून तुम्ही स्मरण करा. तिथे तुम्हाला लिंग सद्गुरु रूपाने हजर. बघा हा अनुभव आला की नाही मला सांगा. आला नसेल तर मला कीर्तन संपल्यानंतर सांगा. असा मला तरी वाटत नाही असा माणूस आहे या पृथ्वीतलावर. आणि जर ससालची दिंडी इली असा. आता जेवण वाढता असत.